जर शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर फायदा मिळाला, उदाहरणार्थ शालेय पोषण आहार, हॉस्पिटलचा खर्च, हॉस्पिटलचा आहार, तिथून हॉस्टेलमध्ये होणारा आहार, हा जर आम्हाला मिळाला तर नक्कीच आमचं रोजगार वाढेल आणि आमचं दारिद्र्य निर्मूलन होईल, यात काही शंका नाहीये. एकही घर किंवा एकही बाई अशी राहणार नाही की ते दारिद्र्यात राहील. मी मंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी माझं हे 2 शब्द टिकमार्क करून ठेवा आणि त्या पद्धतीने वाटचाल करावी. मी जाताना एवढंच म्हणेल, मला खूप बोला वाटते परंतु वेळ कमी असल्यामुळे मी एकच म्हणेल की थक रुक जाना जिन्हें मंजूर नहीं, थक रुक जाना जिन्हें मंजूर नहीं, उनके लिए कोई भी मंजिल दूर नहीं. जळगाव जामोद. माझ्या आधी 2 माझ्या मावशी आणि माझी मोठी ताई यांनी खूप बोलले आहे त्याच्यामुळे, आणि तुम्ही समोर बसलेले सगळे तज्ञच आहात त्याच्यामुळे मी मार्गदर्शन वगैरे तर काही करणारच नाही. फक्त मी एक म्हणेल की महिला दिनाच्या आज आपल्याला एक अशी शपथ घ्यायची आहे. शपथ एकीची घेणारा आम्ही घासून ठेवूया स्त्री मुक्तीची तलवार, आम्ही घासून ठेवली. तिला याला मान्यता पण होती, जेव्हा विदुषी वगैरे होत्या तेव्हा होती. मध्यंतरी त्याच्यामध्ये एक पडदा आला आणि स्त्रियांना घरात कोंबल्या गेल्या. त्याच्या मागे पुरुष प्रधान संस्कृती होती. माफ करा, मी तुम्हा सर्वांपेक्षा छोटी बहीण म्हणून म्हणते, मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक घरातली स्त्री ही प्रत्येक पुरुषापेक्षा हुशार आहे. फक्त प्रत्येक माणूस ती मानायला तयार आहे. याचं एक दिसलक्त उदाहरण अगदी 2 मिनिटात मी सांगते. एखादी विधवा स्त्री असते, ती फक्त 25 रुपये रोज कमावते सर. उन्हाळ्याच्या दिवसात 1 दिवस काम असते, 4 दिवस काम पण नसते. लक्षात घ्या, 25 रुपये रोज कमावणारी विधवा स्त्री जेव्हा महिन्यातले 8 दिवस काम करते, त्या 8 दिवसाच्या फक्त रोजंदारीत तिचा महिनाभराचा खर्च, तिच्या मुलाला होणारं दुखणं खुपणं आणि तिचा महिनाभराचा येणारा खर्च, पै पावणा सगळं काही ती व्यवस्थित आटोपते. आणि आमचा 6 ते 8 हजार रुपये कमावणारा आमचा माणूस असा पैसा मिळाला की असा गायत घरी आणते. माहित आहे ना, त्याचं हॉटेलचं बिल, त्याचं दारूचं बिल, काय बिल करून ठेवते, पुड्या पाड्या. आणि आमची मायमावली एक ब्लाऊज 4 साडीवर घालते, मीच घालते. माझं सांगते, हे चालते ना, थोडंसं मॅचिंग आहे ना, नको दुसरा. एवढी बाई काट कसली आहे. शेजारणीला चहा जरी दिला चमचाभर, तो कसा बघा हे तिलाच माहित असते. वाशिम पर्यंत ज्या महिला आल्या असतील, दोघींना 5-5, 10 रुपये जर भाडा लागला असेल, इकडून हे काढते, दुसरी हळूच तिला जाताना म्हणते मी इकडून काढलं होतं ताई, आता तू काढ. एवढी व्यवहार चतुर स्त्री आमची आहे आणि तिच्या हातात जी बागडोर आता दिलेली आहे ती निश्चितच व्यवस्थित समर्थपणे सांभाळू शकते. फक्त शेजाऱ्याच्या घरात मुलगी झाली म्हणून काय हो मुलगी झाली असं आपण तरी म्हणू नका. कारण त्या स्त्रीची कशी अवस्था झालेली असते. 4 मुली झाल्यानंतर 5व्यांदा मुलगा हवाच, वंशाला दिवा हवाच. वंशाला दिवा हवा करता करता त्या स्त्रीची ज्योत मावळते की काय, हा विचार अगदी शून्य असतो. आणि दुसरी गोष्ट, मुलींना शिकवा. मी अगदी गरीब घरातली मुलगी आहे. मी 10वी झाली तेव्हा मला डीएड करायचं होतं, पण नशिबानं साथ दिली नाही. मला 69 होते, 70 वर क्लोज झालं. 12वीला असताना 70 होते, 71 वर क्लोज झाला. त्याच्यानंतर माझं लग्न झालं, BA झालं, मी घरी केलं. मग BA झालं, मला मुलगा झाला. MA झालं, मुलगी झाली. BEd केलं मी. BEd मध्ये मी 100 मुलींमधून पहिली होती. घर सांभाळून जाणार. 9 वाजता निघाली की संध्याकाळी 7 वाजता यायची. आणि सगळ्या मुलींमधून 77% मार्क्स मिळवणारी मी. नंतर डबल MA केलं मी राज्यशास्त्रामध्ये. आता B+ आहे मला, पण नोकरीचा जॉब नाही. कारण काय तर 10-11 लाख आपल्याकडे भरायला नाही. या दृष्टीने फक्त मंत्री महोदयांनी थोडं लक्ष घालावं. आणि आमच्या महिला खूप होतकरू आहेत. आणि सर, तुम्ही जो आता विश्वास दाखवला, जे 33% आरक्षण, जे 50% आरक्षण, आमची मायमावली तर 15 मिनिट भाजीत घालवते. आणि माणूस फक्त एका सेकंदात म्हणते काय ढंगाची भाजी झाली. त्याला काय होतं काय नव्हतं हे काही विचारात घेत नाही. माफ करा, पण ही वस्तुस्थिती आहे. तरी मी तुम्हाला फक्त 2 ओळी सांगते. लाडकी छगुली माझी लई गुणवान, एक पैसा जोडून शाळा शिकवीन. धन्यवाद.
धन्यवाद। यानंतर आपल्या मावी मुखपत्र सांगातीच्या वार्षिक विशेषांकाचं विमोचन करण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि माननीय जनक साहेबांना, माननीय अध्यक्षा मॅडम बोझा मॅडमना आणि इतर मान्यवरांना विनंती करते की अंकाचं विमोचन करावं। आपल्या प्रत्येक जिल्ह्यातनं वर्षातून 4 सांगाती प्रसिद्ध होत असतात। मावीमच्या मुख्यालयातर्फे वर्षातनं एकदा वार्षिक विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे या वर्षापासून। आणि या वर्षामध्ये जो स्थायी विकासावर आधारित हा विशेषांक आहे, तुम्ही जे CMRCची बांधणी करताय त्याच्याबद्दल आपल्या बचत गटातल्या महिलांचे अनुभव आहेत, सहयोगिनींचे अनुभव आहेत, मावीमच्या जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांचे अनुभव आहेत, मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे अनुभव आपण शब्दांकन केलेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरच्या इतर संस्था जसं धान आहे, मायराड आहे, या संस्थांचे अनुभव, त्यांचे मॉडेल्स हे आपण त्याच्यामध्ये शब्दांकन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण एकमेकांच्या हाताची साखळी करून हे CMRCचं स्वप्न जे साकार करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचं चित्र या अंकाच्या मुखपृष्ठावर आहे आणि त्याच्यावरचा संदेश देखील तोच आहे की गाव विकासाचा वसा घेऊन देशाचा विकास करूया, याच ध्येयाने आपण पुढे जात आहोत। धन्यवाद। आज आहेत कांदाताई बोरकर, CMRC अध्यक्ष तालुका नेर, पुन्हा 4 टाळ्या वाजवा एकदा। त्यानंतर जिल्हा अमरावती, अध्यक्ष तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती, माननीय श्रीमती शकुंतलाताई थोरात, संचालिका मावी। त्यानंतर रचनाताई इंगळे, CMRC अध्यक्ष तालुका अकोट, जिल्हा अकोला। जनक साहेबांना विनंती करते की मी श्रीमती निशाताई नाईक यांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं। महिला आहेत रचनाताई इंगळे, CMRC अध्यक्ष तालुका अकोट, जिल्हा अकोला। धन्यवाद निशाताई। धन्यवाद मान्य। पुनश्च एकदा जोरदार टाळ्याचा कडकडाट करूया। त्यानंतर मी माननीय श्रीमती शकुंतलाताई थोरात, संचालिका मावीम यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द मांडावेत या व्यासपीठावर। आर्थिक विकास महामंडळातर्फे वाशिम येथे हा महिला मेळावा ठेवलेला आहे। याच्याबद्दल या खात्याचे मंत्री महोदय जनक साहेब यांचे आभार मानते आणि महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। आजचा हा कार्यक्रम आपण आम्हाला बोलायला सांगितलं, पण या बचत गटातल्या महिला येऊन जे बोलतायत ते ऐकून मन थक्क होतं आणि ह्याच्यात हे मावीमचं कार्य किती चांगल्या पद्धतीने चाललंय याचं आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यासमोर दिसतंय की CMRC ही जी योजना आहे ही महिला आर्थिक विकास महामंडळाची तेजस्विनी अंतर्गत एक महत्वाकांक्षी योजना आहे की या योगे गाव पातळीतली लहानातली लहान महिला जी आहे तिला स्वतःच्या पायावर उभं करणं। लोकसंचालित साधन केंद्र म्हणजे काय की ह्याच्यात सरकारचा सहभाग आहे, पण सरकार आपला सहभाग हळूहळू काढून घेतं आणि त्या महिलेला स्वतःच्या पायावर उभी करून त्या CMRCची मालकी सुद्धा त्या बचत गटांच्या फेडरेशनकडे जाते। म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने स्वयंसिद्ध होता आणि ही